गुजरातवरून आणलेला अत्याधुनिक तराफा, गिरगाव चौपाटीवर जमलेली गर्दी, भरतीनं खवळलेला समुद्र आणि VIP लोकांची वाढलेली हाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाप्पानं सोडलेला घाम. काल अवघे 33 तास उलटून गेले तरी बाप्पाचं विसर्जन झालं नव्हतं. बाप्पाची मूर्ती अर्धी पाण्यात होती तर अर्धी पाण्याबाहेर. लाखो प्रयत्न केले तरी विसर्जन होत नव्हते. समुद्राच्या लाटा मूर्तीला तराफ्यात बसू देत नव्हत्या. अनेक प्रयत्न करून सुद्धा बाप्पाच्या विसर्जनाला खूप विलंब होत होता आणि भर समुद्रात लालबागचा राजा विसर्जनाची वाट बघत होता. त्यावेळी लालबागच्या राजाचे ऐतिहासिक आणि भावनिक नातं असलेले कोळी बांधव पुढे आले. हे तेच कोळी बांधव होते ज्यांना लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी VIP लोकांच्या दर्शनासाठी थांबू दिलं जात नव्हतं. अखेर रात्री 8-9च्या दरम्यान राजाचं विसर्जन सोहळा पार पडला. सोशल मीडियावर या प्रसंगांची तुफान चर्चा रंगू लागली आहे. लालबागचा राजा निरोप का घेत नव्हता? लालबागच्या राजाची आणि कोळी बांधव यांचं नातं आहे तरी काय? 100 वर्षांची परंपरा आहे तरी काय? लालबागचा राजा गणपती कोळ्यांचा राजा कसा होता? थोडक्यात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला सुरू करू. त्याचं झालं असं की 3 दिवसापूर्वी लालबागच्या राजाच्या दर्शनाला काही कोळी बांधव आले होते. त्यांना पोलिसांनी हकलवून दिलं आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हिसकादिसकी केली. दरम्यान त्याचवेळी रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी, नीता अंबानी दर्शनासाठी आले होते. ते मूर्तीजवळ जाऊन हात जोडून प्रार्थना करत होते. ज्या कोळी बांधवांमुळे बाप्पाची स्थापना झाली त्यांचा अपमान बाप्पाच्या जिव्हारी लागला असं कोळी बांधव बोलतात. लालबागचा राजा आणि कोळी बांधव यांचं तब्बल 100 वर्षांचं भावनिक नातं. वर्ष होतं 1932चं. लालबाग परिसरातील गिरणी कामगारांना स्वतःच्या बाजारपेठ होती. कापड गिरण्यांचा विकास व्हावा म्हणून कारखान्यासाठी जागा कमी पडू लागली. मग इंग्रजांनी कारखान्यासाठी योजना आखली आणि लालबाग परळ परिसरातील पेरू चाळ हलवण्याचं ठरवलं. तिथल्या मासे विक्री करणाऱ्या लोकांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला. त्याचवेळी लोकमान्य टिळकांनी पुण्यात गणेश उत्सव साजरा केला होता. मुंबईतही काही ठिकाणी सुरुवात झाली होती. मग मासे विक्री करणाऱ्यांनी बाप्पाला नवस केला, आमच्या व्यवसायाला जागा मिळू दे. मग त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना मग एकाच वर्षामध्ये यश आलं. साल 1934 मध्ये गणपतीची मूर्ती आणून त्यांनी तिची स्थापना केली. मग एकाच वर्षात नवसाला पावणारा गणपती असं नावलौकिक झाला. तसेच तो लालबाग परळ मार्केटमध्ये बसवला. त्यामुळे लालबागचा राजा या नावानं ओळखू लागला. कोळी बांधवांचा राजा होता. लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा तो लालबागचा राजा होता. राजा आता कामगारांचा राहिला नाही तर तो श्रीमंत लोकांचा झालेला आहे. ह्या वर्षी विसर्जनाचं कॉन्ट्रॅक्ट हे कोळी बांधवांकडून काढून एका गुजराती कंपनीला देण्यात आलं होतं. अनेक वर्ष लालबागच्या राजाचं विसर्जन हे कोळी बांधव करत असतात. विसर्जनासाठी तराफा वापरला जातो. हा तराफा कोळी बांधवांच्या बोटिंगकडून ओढला जातो. पण यंदा VIP लोकांच्या वळणीला गेलेल्या मंडळानं गुजरातहून ऑटोमॅटिक तराफा आणला. हा तराफा 3 पट मोठा असल्यानं विसर्जन सोहळा सहजपणे पार पडेल असं मंडळाला वाटलं होतं. मंडळाला आता तराफा ओढण्यासाठी कोळी बांधवांची गरज राहिली नव्हती. पण काल समुद्राला भरती आल्यामुळे गाजावाजा करून आणलेला तराफा काहीच कामाचा ठरला नाही. लालबागचा राजा शनिवारी सकाळी 10 वाजता विसर्जनासाठी निघाला. मिरवणूक निघाल्यापासून रविवारी तो सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर आला. मग 1.5 ते 2 तासामध्ये राजाचं विसर्जन होणार. पण समुद्राला भरती आली आणि नवीन तराफ्यावर मूर्ती चढवता न आल्यानं सकाळी होणारं विसर्जन हे रात्री 9 वाजता. हा संपूर्ण काळ बाप्पा समुद्रातच बसून होता. शनिवारी 9-10 वाजता समुद्राला मोठी भरती आली. तोपर्यंत लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात ओढण्यात आली होती. समुद्राचे पाणी झपाट्यानं वाढत गेलं. त्यामुळे राजाची अर्धी मूर्ती पाण्यात बुडाली. मूर्तीसोबत जे मंडळाचे कार्यकर्ते होते त्यांच्या तब्बल छातीपर्यंत पाणी लागू लागलं. या काळात समुद्राच्या लाटाही जोरात उसळत होत्या. मग थोड्या वेळानं पाणी डोक्यावरून जाऊ लागलं. अशा वेळी सामान्य लोकांना मात्र मूर्तीच्या आजूबाजूलाही फिरकू दिलं जात नव्हतं. यावेळी मात्र मंडळाचे कार्यकर्ते लालबागच्या राजाला समुद्रामध्ये सोडून आले. त्यावेळी कोळी बांधवांनी लालबागच्या राजाची साथ सोडली नाही. काही मुलं मूर्तीसोबत पाण्यात तरंगत होते. ते सर्वजण राजाच्या 4ही बाजूला उभे होते. या सर्वांनी मूर्ती वाहून जाणार नाही यासाठी घट्ट धरून ठेवली होती. एक वेळ अशी आली मूर्ती पाण्यात बुडाली. पण कोळी बांधवांनी मात्र साथ सोडली नाही. गेल्या अनेक तासांपासून लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती तराफ्यावर चढवत होते. पण त्यांना यश आले नाही.
राजाचा पाय जड झाल्यानं राजाची मूर्ती एका जागेवरून हलत नव्हती. अखेर दुपारी गणेश गल्लीचे कार्यकर्ते लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मदतीला धावले. या सर्वांनी राजाचा पाय हलवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर पाणी ओसरल्यानंतर 8.5 तासांनी मूर्ती तराफ्यावर चढली आणि 8:10 राजाची आरती करण्यात आली आणि त्यानंतर 9:12 राजाचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं समुद्रामध्ये विसर्जन करण्यात आलं. मंडळी, कोळी बांधवांच्या रक्तातच समुद्र असतो आणि समुद्राची नस फक्त कोळी लोकांनाच माहीत असते. कदाचित हवामान खात्यापेक्षाही जास्त. समुद्राला भरती ओहोटीची वेळही त्यांची तोंडपाठ असते. पण गुजराती तराफ्याला याचा अंदाज नव्हता. इथंच मंडळ फसलं. कोळी बांधवांना डावलून विसर्जन करायला निघाले खरे, पण बाप्पानं त्यांना चांगलीच परीक्षा घेतली असं कोळी बांधव सोशल मीडियावर बोलून दाखवतात. पण भक्तगण म्हणतात अहंकारी मंडळाचा अहंकार मोडून काढण्यासाठी बाप्पानं हा चमत्कार घडवला. जोपर्यंत कोळी बांधवांचे हात बाप्पाला लागले नाही तोपर्यंत बाप्पानं विसर्जन घेतलं नाही. तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. धन्यवाद.